काय मित्र, आपले देशाचे ज्येष्ठ समाजसेवक जे होते अण्णा हजारे, हे काल बोलले, बऱ्याच दिवसानंतर ते बोलले की त्यांनी सांगितलंय की मोदीजीने सर्वांना फसवलं. ते 100% खरं आहे. कारण मोदीजीने जे आश्वासन दिले होते मित्रांनो, त्याच्यातलं तर काही मला दिसत नाही. कारण महागाई कमी करू, है का नाही, सगळ्यात आजचे दिन आणू. आता आजचे दिन आले तर नाही मित्रांनो, पण उलट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, बाकी काय असेल मला माहित नाही, कारण मी शेतकरी आहे. तर शेतकरी म्हणल्यानंतर मला फक्त एवढं समजत आहे की आमच्या शेतकऱ्यासाठी इतके वाईट दिवस आहे सध्या, काही विचारू नका. कारण इतकी महागाई वाढलेली आहे. तुम्ही खताचे, बियाण्याचे, औषधाचे भावाचा जर विचार केला तर प्रचंड भाववाढ झाली. आणि मालाला जे भाव आहे ते 2014ला होते तेच अजून मिळतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याची प्रचंड नुकसान या 10-12 वर्षात झालेली मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, अण्णा हजारे लय दिवसानंतर बोलले. मी तर ते आता जास्त ज्येष्ठ समाजसेवकपणे आणि वयस्कारपणे मित्रांनो, त्यांनी भरपूर काही आंदोलनं पण केलेले. पण माझा अण्णाला हात जोडून परत एकदा विनंती आहे की अण्णा, परत तुम्ही म्हणतात ना की मोदीजींना सर्वांना फसवलं, आश्वासनं खोटे दिले, तर गोड बोलले आणि सर्वांना फसवलं. तर अण्णा, माझी हात जोडून विनंती तुम्हाला का परत एकदा रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये परत एकदा आंदोलन करा. आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीमागे राहू. आणि हे जे आहे ना अण्णा, हे ज्यावेळेस तुम्ही 2014ला जसं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिणाम एवढा झाला होता मित्रांनो की डायरेक्टली सरकारही उलथून पडलं होतं. म्हणजे 2014ला डायरेक्ट मोदीजीचं सरकार आलतं. आणि त्याच्यानंतर आज 12-13 वर्षानंतर अण्णा बोलले. आता अण्णा बोलले म्हणजे ते काय चुकीचं बोलले नाही. त्याच्या आधी आम्ही भरपूर वेळेस बोललो, पण आमचं काय मित्रांनो, सामान्य लोक आहे आम्ही. आणि सामान्य लोकां त्यातल्या त्यात आम्ही शेतकरी लोक ठरलो. कारण शेतकऱ्याचा आवाज ऐकायचाच नाही असं सरकारनं ठरवलेलं आहे, आहे का नाही. म्हणजे शेतमालाचे भाव असून द्या, लाईटचा प्रश्न असून द्या, शेतीकडचे रस्ते असून द्या, अजून भरपूर समस्या शेतकऱ्यासमोर आहे मित्रांनो. पण ते कसं आहे की जास्त प्रेम आहे ना त्यांचं, तर ते उतू फक्त जे खाणारा वर्ग आहे याच्यावर जास्त लक्ष आहे त्यांचं. आणि शेतकरी काय मरू काय जगू काय, त्यांना माहिती बा, शेतकरी याच्या आधी आत्महत्या करून मरत होता, शेतकरी याच्या आधी कर्जबाजारी होता. त्याच्यामुळे त्यांना त्याची चिंता नाही मित्रांनो. आता त्याच्यामध्ये काय आहे की जसं अण्णा हजारे आज बोलले, तर मला जरा मनाला बरं वाटलं की बाबा कोणीतरी अजून आहे. म्हणजे जसं अण्णा खरं बोलले, हे तुम्हाला खरं सांगतो. फक्त अण्णाने एक करावं, आता वय झालं हे आम्ही बी समजू शकतो, पण ती जी ताकद आहे ना, अण्णांना निखळते आंदोलन जरा छेडलं दिल्लीमध्ये, तर तरी पण भरपूर समाज अण्णाच्या पाठीमागं येऊ शकतो मित्रांनो. चला मित्रांनो, हे जे ना आपण कव्हर बोलत राहिलो तर यांच्याकडे बोलायसारखं भरपूर आहे मित्रांनो आपल्याला यांच्यावर. पण काय करता, आता शेतकरी आपण पडलोय, शेतकरीचं दुःख समजून घ्यायला कोणी तयार नाही मित्रांनो. आणि ठीक आहे, चला आपण शेतकरीचं पोरं म्हणून लढत राहू. कधीतरी आपले बी दिवस येतील हे तर निश्चित आहे. आणि ते दिवस कधी ना कधी आपले आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. फक्त तोपर्यंत आपल्या जमिनी शिल्लक ठेवा आणि आपण स्वतः शिल्लक राहा. मरू बिरू नका रे. फाश्या घेऊन आणि विष घेऊन आत्महत्या केल्यापेक्षा ना मित्रांनो, तर अन्याच्या विरोधात लढलेलं बरं. लढून मारा, पण आत्महत्या करून मरू नका. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.